देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। तुक या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनियादा। संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग ये करी दंडवत साष्टांग ये करी दंडवत विश्रांती पगार सांभाळ उतरे विश्रांती पगार साष्टांग हे करी दंडवत हो साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो विश्रांती पावलो सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा। सदा रहो रघुपति के दासा। राम लक्ष्मण जानकी जय बोलो। फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन। हे पहिल्यांदाच एवढ्या कमी आवाजात बोलले तर काय शेवट। जय बोलो हनुमान की विठ्ठल 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 विठ्ठल। बँकेतला मोबाईल हातातला मोबाईल खिशातला मोबाईल बंद करा आणि थोडस लक्ष द्या।
मोबाईल वरती कीर्तन पडेल, आपले कॅमेरामॅन दादा त्यासाठी सक्ष आहेत, त्यामुळे ते मोबाईल काढून ठेवा. कुणाच्या पाठीमागून, कुणाच्या केसाच्या मागून, कुणाच्या कपड्याच्या मागून. खरं सांगू, रोजच आपण टीव्हीला मोबाईलला कीर्तन ऐकत असतो, पण वास्तव आनंद जर घ्यायचा असेल तर खऱ्या अर्थानं आज आपल्या या धर्म मंडपाखाली आपल्या सप्ताहाच्या निमित्ताने घ्यायचा आनंद फार सुंदर आहे. चला. सोडीला संसार माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे, याने घ्यावे नाम तेसी करणे त्याचे काम, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. तुका म्हणे भोळी, तुका म्हणे भोळी, विठ्ठल कृपेची कोवळी, धावे चाले मागे मागे, सुख दुःख सायंगे. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग श्री संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु वैराग्यमूर्ती देहू निवासी परमार्थामध्ये कलश स्थानी असणारे, ज्यांच्या जीवनामध्ये पाहिल्यानंतर, ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर सगळ्यात आधी वैराग्याचं दर्शन होतं, परमार्थाचे कलश श्री संत जगद्गुरु तुकोबाराय संत तुकाराम महाराज यांचा चार चरणांचा अभंग प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठाल विठाल. आज आपल्या गावामध्ये सुंदर अशा पद्धतीने सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, श्री काळभैरवनाथ जयंती उत्सव, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, श्री क्षेत्र कडूस. खरी अर्थानं पहिल्या दोन शब्दात कडू असं नाव येतही, पण नाव जरी कडू असलं तरी परमार्थ एवढा गोड आहे ना महाराज, फार गोड. कारण मी एका या वर्षीचाच नाही, मला वाटतं गेले 2-3 वर्ष सलग परमार्थ पाहतीये तुमचा. आणि महाराज परमार्थ कसा असावा, तर परमार्थ कडूसकरांसारखा असावा, एका वर्षानं वाढत जाणारा असावा. खऱ्या अर्थानं पहिल्या वर्षी आलतो त्यावेळी थोडस वेगळं नियोजन होतं, दुसऱ्या वर्षी आलो त्यापेक्षा थोडस काहीतरी आणखीन एक्स्ट्राचं केलेलं होतं, आणखीन गेल्या वर्षी झालं आणखीन काहीतरी नाविन्य, आणखीन काहीतरी नवीन पाहायला मिळालं. आणि या वर्षीचा आनंद तर काय सांगावा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, असे परमार्थातील छोटे छोटे क्षण तुम्ही या ठिकाणी बॅनरच्या माध्यमातून लावलेत. खरी अर्थानं आपला ध्वज या ठिकाणी आहे, भगवा पताका या ठिकाणी लावलेले आहेत, आणि एवढ्या सुंदर अशा पद्धतीनं तुम्ही मंडप सजवलेला आहे. मला वाटतं खरंच इथं जे मिळतं, तू का म्हणे आता लाभ नाही या परता, जे इथं मिळतं ते दुसरं कुठे मिळणार नाही. आनंद फार वेगळा आहे. मी आल्यापासून हसते, येडी आहे का मी महाराज? मी दरवर्षी आले की ह्यांच्याकडे पाहून हसते दरवर्षी, आणि ह्या दरवर्षी आले की मला पहिला असं बघत बसते. जसा सप्ताह बदलतोय तसा आम्ही बदलतोय ना. हे असं बघितलं की टेन्शन येतं, जरा प्रेमानं बघितलं हसलं की बरं वाटतं. हे आणि सुरुवातीला सांगू का, वक्ता कुणी असू द्यात, वक्ता मी असो, वक्ता कोणी असो, नाही वक्ता आध्यात्मिक क्षेत्रातला असो किंवा राजकीय क्षेत्रातला असो, वक्त्याला श्रोत्यांनी दिलेल्या मानधनापेक्षा श्रोत्यांच्या प्रतिसादाची गरज अधिक असते, लक्षात ठेवा. त्यामुळे प्रतिसाद मात्र असावा. पटलं तर असं करा, नाही पटलं तर असं करू नका, ते मला फार वाईट वाटतं. पण खरं सांगू, प्रतिसाद देत चला. 48वे वर्ष तपांचा राजा समजा,
एक 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 वर्ष वाढत चाललं आणि आपण महातपाकडे वाटचाल करतोय. महातप अमृत महोत्सव असं त्या ठिकाणी अमृत महोत्सव आपण करण्याकडे वाटचाल करत आहोत. आणि का नाही हो अशी 100 वर्ष का नाही पूर्ण होणार? जर अशा सातत्यानं अशा प्रयत्नानं जर परमार्थ सुरू असेल तर नक्कीच 100 वर्ष पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही असा परमार्थ आपल्या कडूसमध्ये आनंद वाटतो. या ठिकाणी आजचे सौजन्यदाते परायण संपत पोपट रावडे, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण संजय जयवंत रावडे मनापासून आभार मानते. खरंच एकदा ज्यांचं सौजन्य त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. का का तर दातृत्व धन प्रत्येकाजवळ आहे, धन प्रत्येकाजवळ आहे, पण दातृत्व प्रत्येकाजवळ नाहीये. देण्याची दानत प्रत्येकाजवळ नसते. आणि मला वाटतं देव धर्मासाठी देतो त्याचं कोण वाईट करेल सांगा ना. निश्चितच एवढा चांगला वाटा आणि आपला सप्ताहच आज खऱ्या अर्थानं सौजन्यानं म्हणजे प्रत्येक गोष्ट कोणी ना कोणीतरी वाटून घेतलेली आहे. मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं परमार्थ, याच्यापेक्षा वेगळं सुख परमार्थात असूच शकत नाही. खरं सर या ठिकाणी सर्व ग्रामस्थ उपस्थित भजनी मंडळ सप्ताह कमिटी आयोजक नियोजक सर्वप्रथम सर्वांचं मनापासून आभार मानते. आणि शेवटी सगळ्यांचंच आभार मानणार आहे. पण सर्वप्रथम आपल्याला कीर्तन श्रवण करायचं आहे. उपस्थित सर्व श्रोते माईबापांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या मायपित्यांच्या गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करते. विठाला सोडीला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साह्यंगे याने घ्यावे नाम देशी करणे त्याचे काम धावे चाले मागे मागे सुख दुःख साह्यंगे. गेल्या वर्षी नाव ऐकलं होतं, आज काही नाव ऐकायला मिळणार नाही, बघू नका. ते उठून गेल्याबरोबर हे मागं डोकवायला लागल्या. सकाळी कराडच्या पुढे कार्यक्रम होता आणि तिथला कार्यक्रम करून म्हणजे रात्री महाडचा कार्यक्रम करून कराडचा कार्यक्रम करून इथे धावपळ आहे. मी ते काही सांगणार नाही, पण मी कशासाठी सांगते ते उठून गेले म्हणून सांगते की धावपळ फार आहे आणि ड्रायव्हर काकांना सुट्टी आहे, त्यामुळे त्यांनाच ड्रायव्हिंग करून त्यांनाच पुन्हा सेवेला बसायचंय. त्यामुळे आरामाची अत्यंत गरज आहे. उद्या सकाळ पुन्हा कार्यक्रम आहे, त्यामुळे त्यांना आरामाची गरज आहे. तब्येत बरी नसल्या कारणानं ते थोडा वेळापुरतं दर्शन देऊन निघून गेले. चला, जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा अभंग आहे. अभंग सुंदर आहे. संतांचे विचार आणि संतांची वाणी इतकी मधुर आहे ना महाराज, इतकी मधुर आहे. कुठलाही शब्द घ्यावा आणि कुठलाही शब्द कानावरती पडावा तो आमच्या जीवनाचा उद्धारच करतोय. तुमच्या आमच्या शब्दांनी घराची भांडणं लागली, घरं फुटली. महिला मंडळ आपला एक मिस कॉल घरं फोडतोय, पण संतांचं एक वचन आपल्या घराला जोडून टाकतं. एवढी ताकद संतांच्या वचनाची. तुम्ही आम्ही बोलतो ते सामान्य बोलणं आहे, पण संतांचं बोलणं खऱ्या अर्थानं भगवंताचं चिंतन. एक वेळेस हरिनाम मुखात येईल नाही माहित नाही, पण संतांची वचनं आमच्या ध्यानात असावी. महाराज आजकाल जर पाहिलं ना थोडा परमार्थ लक्षात घ्या. माणसाला अभिमान झालाय परमार्थाचा. मी करतोय, मी भजन करतोय, मी देवाचं चिंतन करतोय. अरे करवून घेणारा कोण आहे याच्याकडे तरी ध्यान दे. काल काकडा समाप्ती निमित्त कीर्तन होतं जागराचं. काकडा समाप्ती निमित्त कार्तिक स्नान कार्तिक मासातलं. आणि सहज एक व्यक्ती आला, म्हटला ताई तुम्हाला माहित नसेल आमच्या गावात रोज काकडा आरती होते. म्हटलं चांगली गोष्ट आहे. आणि मी रोज 3:30 वाजता उठतो, 4 वाजता मंदिरामध्ये काकडा करण्यासाठी जातो. रोज 3:30 वाजता उठतो आणि रोज 4 वाजता मंदिरात असतो. म्हटलं मंदिरात कशासाठी जाता? म्हटलं देवाला उठवण्यासाठी. त्याला फार अभिमान वाटत होता. सांगताना इतका अभिमान, मी 3:30 वाजता उठतो आणि 4 वाजता देवाला उठवण्याकरिता. उठा पांडुरंगा, मी देवाला उठवतो. म्हटलं हे बाबा तुला 3:30 वाजता उठवणारा कोण? देव जागृत आहे. खऱ्या अर्थानं आम्ही याच्यावरती अहंकार आणि अभिमान मानून घेण्याची काही गरज नाही. मी सुरुवातीलाच या गोष्टी का सांगते त्याचं कारण कीर्तन ऐकताना सुद्धा कोणाच्या मनात अहंकार यायला नको.
ऐकताना सुद्धा असं वाटायला नको की मी कीर्तन ऐकतोय. कुणात आणि कशात अहंकार येईल. जगद्गुरु तुकोबाराय किंवा संत कोणीही घ्या, त्यांच्या जीवनामध्ये अहंकार विरहित परमार्थ होता म्हणून ते संत झाले. आणि तुम्ही आम्ही परमार्थ करूनही खऱ्या अर्थानं त्या गतीला पोहोचू शकत नाही, कारण आपल्या अंतकरणातले विषयच अजून जात नाही. भगवंतासाठी असणारा भाव कसा असावा लागतो हे भक्तांकडे पाहिल्यानंतर कळतं. श्याम तेरी हा भाव आहे बर का. हो श्याम तेरी मुरली की कसम, श्याम तेरी मुरली की कसम हो, तुमसे मोहब्बत कर बैठे हैं. शाम तेरी मुरली की कसम हो, तुमसे मोहब्बत कर बैठे हैं. दिल के सिवा इस दिल के सिवा इस दिल के सिवा इस दिल के सिवा कुछ और न था. ये दिल भी तुम्हारा कर बैठे हैं. शाम तेरी मुरली की कसम तुमसे मोहब्बत कर बैठे हैं. शाम तेरी. यांना प्रश्न पडला असेल ह्यांनी क्या बात हे का म्हणावं, पण हे त्याला कळतंय ज्याला स्वर कळतोय. ज्याला स्वरही कळानं तालही कळानं ते उगा असं बघत बसते. महाराज तुम्ही किती चांगला राग गा, ज्याला स्वराचं ज्ञान नाही किंबहुना तालाचं ज्ञान नाही ना, किती चांगला राग गा त्याला रागच येतोय. आणि अशा लोकांपुढे 2 तास काय अजून 4 तास कीर्तन केलं त्यांना फरकच पडत नाही. ते हसत नाही, ते डोलत नाही, ते बोलत नाही, डुलत नाही, ते फक्त अशी बघत बसते. काय उपयोग आहे. भाव असावा आणि तो शुद्ध असावा. नुसता भाव असूनही उपयोग नाही, तो शुद्ध असावा. भगवंताचं नामस्मरण आपण कीर्तन ऐकतोय ना, एक गोष्ट ध्यानात घ्या. ग्रामस्थ इथपर्यंत उपस्थित आहे, मला तुमच्या समोर एक गोष्ट सांगून द्यायची. कीर्तन असं कुठेही घडत नाही बरं का. कीर्तन कुठेही घडत नाही, भजन कुठेही होत नाही. आजही अशी गाव आहेत की त्या गावांमध्ये म्हणजे पैसा भरपूर आहे, पण रामकृष्ण हरी म्हणून नामस्मरण त्या गावात घडत नाही. सप्ताह त्या गावात होत नाही. आजही अशी काही गावं आहेत. कीर्तन असंच कुठे घडत नाही, परमार्थ असाच कुठे होत नाही, भजन असंच कुठे घडत नाही. ज्या अर्थी आपल्या गावामध्ये 48व्या वर्षाचा हा सप्ताह घडत आहे, ज्या अर्थी आपल्या गावामध्ये भजन करत आहे, ज्या अर्थी आपल्या गावामध्ये नामस्मरण होत आहे, त्या अर्थी आपल्या गावची माती सुद्धा तितकीच पवित्र असली पाहिजे. एवढं सोपं नाही महाराज. लोक मंदिरात येतात पत्त्या खेळत बसतील, पण ते रामकृष्ण हरी म्हणणार नाही. काही मंदिरात येतात, देवाच्या दारात येतात, पण देवाचं नाव घेत नाही. जन्म जातो काहींचा जन्म, पण रामकृष्ण हरी म्हणून त्यांच्या मुखात येत नाही. मग तुमचं आमचं काहीतरी पुण्यच समजा ना. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठल कृपा केली. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही
जन्मोनी वा 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 5 संजीवनी समाधी या गावामध्ये का नसावं आपल्या मुखात हरीचं भजन. जन्मोनी संसारी झालो त्याचा दास माझा तो विश्वास माझा तो विश्वास माझा तो विश्वास पांडुरंगी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही. उगमनी नाही भावन देवा मला पाहू. भाव असावा आणि तो शुद्ध असावा. आपलं बहुजन्माचं पुण्य बहुत जन्माचं सुकृत म्हणावं की इथे आपल्याला हा सप्ताह इथे आपल्याला भजन घडतंय. जगद्गुरु तुकोबाऱ्या व्यक्त करतात उभ्या जीवनामध्ये उभ्या आयुष्यामध्ये भगवंताकडे भगवंताचीच मागणी मागावी संतांनी. आणि तुम्ही आम्ही संसारासाठी भौतिक सुखासाठी जगणारी माणसं आहोत. एक गोष्ट ध्यानात घ्या महिला मंडळ, आवाज येतोय ना माझा? स्पीड लिमिट आहे ना मला? 90चं 100चं 80चं स्पीड सांगा बरं. हे कीर्तन झाल्यावर सांगते फार फास्टच झालं जरा म्हणून आधी